प्राण पेटवणार, दिल्लीनंतर पुणे गाजवणार, आंदोलन पुकारलं। देशभरात चर्चा झालेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा पुढचा टप्पा आता पुण्यात पाहायला मिळणार आहे। दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन केल्यानंतर आता या संघटनेचे प्रमुख अभिजित दिपके हे महाराष्ट्रात पहिल्यांदाच आंदोलन करणार आहेत। याआधी दिल्लीतील जंतर मंतर येथे झालेल्या आंदोलनामुळे कॉकरोच जनता पार्टीची देशभरात चर्चा झाली होती। विविध भरती प्रक्रिया, परीक्षा व्यवस्थापन आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं होतं। त्यानंतर आता या आंदोलनाचा केंद्रबिंदू पुणे ठरणार आहे। 15 मे 2026 रोजी सर्वोच्च न्यायालयातील एका सुनावणी दरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी बेरोजगार युवकांना परजीवी असं म्हणत झुरळ असा उल्लेख केला। त्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटत असताना आम आदमी पक्षाच्या प्रसिद्धीचं काम पाहणाऱ्या अभिजित दिपके या मराठी युवकानं सोशल मीडियावर कॉकरोच जनता पार्टी नावाची संघटना बनवली। त्यावर देशातील युवकांच्या समस्यांना वाचा फोडली। पाहता पाहता त्याला लाखो युवकांनी पसंती दिली आणि आपलं नाव नोंदवण्यास सुरुवात केली। अवघ्या काही दिवसात लाखो चाहते तयार झाले। शिवाय त्यांच्या भूमिकेला सोशल मीडियावर चांगली पसंती मिळाली। याच कॉकरोच जनता पार्टीनं दिल्लीत जंतर मंतरवर आंदोलन पेटवलं। कॉकरोच जनता पार्टी आता दिल्लीनंतर पुणे गाजवणार आहे। उद्या पुण्यात कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन होणार आहे। नीट पेपर फुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी 2 दिवसांपूर्वी देशाची राजधानी दिल्ली इथं कॉकरोच जनता पार्टीच्या वतीनं मोठं आंदोलन करण्यात आलं होतं। या आंदोलनात मोठ्या संख्येनं तरुण सहभागी झाले होते। या आंदोलनासाठी कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके हे थेट अमेरिकेतून दिल्लीत दाखल झाले होते। आंदोलन दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची तसंच शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली। दिल्लीतील आंदोलनानंतर आता कॉकरोच जनता पार्टीच्या वतीनं पुण्यातही आंदोलन करण्यात येणार आहे। या आंदोलनामागे स्पर्धा परीक्षा, भरती प्रक्रिया आणि शिक्षण व्यवस्थेतील अनियमिततांविरोधातील नाराजी हे प्रमुख कारण असल्याचं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे। विविध प्रवेश परीक्षा, शैक्षणिक निकालांबाबत निर्माण झालेले वाद आणि भरती प्रक्रियेतील कथित त्रुटींमुळे विद्यार्थी व युवकांमध्ये असंतोष वाढल्याचा दावा करण्यात येतोय। उद्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संस्थापक अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कॉकरोच जनता पार्टीच्या वतीनं पोलीस प्रशासनाकडे परवानगीसाठी अर्ज सादर करण्यात आलाय। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाकडून या आंदोलनाला अधिकृत परवानगी देण्यात आली आहे। नीट पेपर फुटी प्रकरणावरील जबाबदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी तसंच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी पार्टीची मागणी आहे। या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी सहभागी होणार आहेत। सामाजिक माध्यमातून सुरू झालेली चळवळ आता राजकीय वर्तुळातही चर्चेचा विषय ठरते। युवकांमधील असंतोषाचं प्रतीक म्हणून या आंदोलनाकडे पाहिलं जात असल्याचं काही राजकीय जाणकारांचं मत आहे। पुण्यातील आंदोलनाला किती प्रतिसाद मिळतो आणि त्याचे पुढील राजकीय परिणाम काय होतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। पुणे हे राज्यातील स्पर्धा परीक्षांचं प्रमुख केंद्र मानलं जातं। त्यामुळे शहरातील तसेच राज्याच्या विविध भागातून पुण्यात शिक्षणासाठी आलेले हजारो विद्यार्थी या आंदोलनाकडे लक्ष ठेवून आहेत। मोठ्या संख्येने विद्यार्थी या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जाते। दिल्लीतील जंतर मंतरवरील आंदोलनानंतर आता पुण्यात होणारे हे आंदोलन महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना नवी दिशा देणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।